टाइमपाससाठी म्हणजे विरंगुळा. पण कधी कधी असं होतं की आपल्या हॉबीचा उपयोग इतरांना सुद्धा होतो. असंच काही घडलंय डोंबिवलीच्या काही युवांच्या बाबतीत, ज्यांनी ऑर्गनाईज केली होती एक सायकलिंग रॅली. आणि ह्या रॅलीचा मेन उद्देश होता एड्स अवेअरनेस. काही डॅशिंग युवा सायकलिस्ट. या ग्रुपचं नाव आहे GTAMCS. हॅलो गाईज, वेलकम टू युवा. सर्वप्रथम मला हे सांगा की GTAMCS म्हणजे काय? GTAMCS म्हणजे गनिमिका ट्रेकिंग ॲडव्हेंचर्स अँड नेचर कन्झर्वेशन सोसायटी. याचा अर्थ गनिमिका जो शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी वापरला होता, जे त्याचं मेन शस्त्र होतं. आणि ग्रुपचं फॉर्मेशन कसं झालं? आमच्या ग्रुपचं फॉर्मेशन असं म्हणजे मागच्या वर्षी आमची जी सायकल रॅली होती डोंबिवली ते सिंहगड, तर याकडचे म्हणजे 5च मित्र होते आणि या मुलांनी आम्ही ठरवलं की यार काहीतरी अजून जास्त जोरात करायचं. तर आम्ही ग्रुप फॉर्म केला आणि त्या ग्रुपनुसार पूर्ण प्लॅनिंग वगैरे करून सगळी तयारी करून आम्ही मोठी रॅली काढायचं ठरवलं आणि ती आम्ही पूर्णपणे सक्सेसफुल करून आलो. आता हे झालं पहिल्या रॅलीबद्दल. आता दुसरी रॅली होती डोंबिवली ते विशालगड पन्हाळगड. ओके. आणि यावेळी किती लोकांचा सहभाग होता? यावेळी आमच्या 7 जणांचा सहभाग होता. अगोदरचे जे होते त्याचे काही 12वीचं वगैरे वर्ष होतं, तर ते येऊ नाही शकले, नाही तर अजून वाढले असते. कव्हर करायला आम्हाला टोटल 850 किलोमीटरच्या जवळपास अंतर असेल सायकलवर आणि आम्ही 9 दिवस आम्हाला सुमारास टाईम लागला त्याला. म्हणजे ब्रेक. ओके. तर मला सांग की तुमचा जो टॅलेंट आहे सायकलिंगचा, याचा तुम्ही वापर केलाय का कॉलसाठी? बरोबर. कशी आयडिया कशी? मी ॲक्च्युली आमचा आश्रय मेडिकल ट्रस्टचं सांगितलं. मी दरवर्षी म्हणजे ते एड्स अवेअरनेस रॅलीमध्ये पार्टिसिपेट करायला होते आणि त्याच हेतूने आम्ही म्हणजे पुढे सरसावलो आणि आम्ही ही रॅली काढली. आपण आता जर टॉपिकबद्दल बोलतो म्हणजे एड्स, असं टॉपिक आहे जे आपण ओपनली डिस्कस नाही करत, स्पेशली जुवेल. तर तुम्ही जेव्हा गेलात गावात तेव्हा तुम्ही लोकांना बोलतं कसं केलं, टॅकल कसा केला हा प्रॉब्लेम? आम्ही मेन टार्गेट ठेवला आमचा यंगस्टर, त्याच्यानंतर जे निघालेचे लोक होते ते, आणि मग यंगस्टर्समध्ये आम्ही पहिले आमचं टार्गेट होता स्कूल, की जे स्कूल्स असतील कॉलेजेस असतील म्हणजे अबाव 8th स्टँडर्ड अँड अप टू 12th स्टँडर्ड, तिथे पहिले आम्ही प्रिन्सिपल गेलो, त्यांची परमिशन घेतली, सगळ्या मुलांना एकत्र केलं, तर त्यांच्यासमोर आम्ही भारूड बोलायचं जसं इटेशनी सांगितलं तसं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पुढे मग मार्केट प्लेस एखादी शोधायचो, मेन मार्केट प्लेस, तिकडे सगळ्यांना आधी एकत्र करायचो, गोळा करायचो, लोकांना आधी म्हणजे सांगायचो, त्यांना सांगायचो की फक्त ऐकून तर घ्या आमचं, जरासा विचार करा त्याच्यावरती, म्हणजे सगळ्यांना एकत्र करायचो. मग त्यांच्यासमोर पण भारूड आम्ही परत सादर करायचो आणि अशा प्रकारे मला वाटतं चांगला रिस्पॉन्स आला गावांकडून. आम्ही दिवसाला साधारण 100 किलोमीटरच्या वरती कव्हरिंग करायचं होतं आम्हाला सायकलीने. ताशी आम्हाला 10 ते 12 किलोमीटरचा स्पीड ठेवायचा होता. त्यात कोणाची प्रॉब्लेम्स आली सायकल ते फेस करायचे होते. असं करून आम्ही सकाळी सुमारे 6ला सुरुवात करायचो ते रात्री 10 वाजेपर्यंत सायकलिंग करायचो. 10ला मग त्याच्या पुढे आम्ही गेलेल्या डेस्टिनेशनवरती पोहोचायचो. हे सगळं प्लॅन होतं. दिवसभरात किती किलोमीटर चालवायचे, किती तास चालवायचे, कुठे थांबायचे, चहा कुठे घ्यायचं, हे सगळं प्लॅन होतं. व्यवस्थित ऑर्गनायझरने खूप छान सोय केली होती आणि आम्हाला गावातली लोक येऊन विचारायचे तुम्ही कुठून आलात, मुंबईवरून आलात. त्यांना आश्चर्य वाटायचं की 800 किलोमीटर आम्ही सायकली चाललो आणि एड्सबद्दल आम्ही प्रोग्राम करतोय. त्यांना खूप आश्चर्य वाटायचं आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की तुम्ही चांगलं करताय वगैरे. खूप रिस्पॉन्स चांगला आला. दुसरी रॅली तुमची इतकी यशस्वी ठरली आहे, तर तुम्ही नक्कीच काही योजना आखून ठेवल्या असतील, फ्युचरमध्ये काय करायचं ठरवलं असेल, तर थोडंसं सांगता का त्याबद्दल? फ्युचरमध्ये आमचा प्लॅन असा आहे की डोंबिवली टू कन्याकुमारी. डोंबिवली टू कन्याकुमारी असे म्हणजे बऱ्याच रॅलीज झाल्या आहेत, पण ही पण एक बऱ्यापैकी चांगली मोठी रॅली आहे, पण इथे आम्हाला प्रॉब्लेम आहे लँग्वेजचा. बघू त्या डेस्टिनेशनचं तर पुढचं कसं करायचं. आम्ही युजली म्हणजे रॅलीजमध्ये शिवाजी महाराजांचे किल्ले असे बघतो, आता पुढच्या वेळेस बघू कसं करायचं. आणि तुम्हाला ह्या एंडेवरमध्ये पण खूप सक्सेस मिळेल. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या युवा फ्रेंड्ससाठी काही मेसेज? युवा फ्रेंडसाठी असा मेसेज की आता आम्ही हे कार्य केलं, तुम्ही याच्या जास्त करा, कारण की तुम्ही प्रत्येक गोष्ट करतात
केवळ हे नका विचार करू की लोकांनी केले ऑलरेडी, तुम्ही ती करता तेव्हा तुमच्यासाठी ती नवीन असते. तर तुम्ही काहीतरी करून बघा, खरंच तुमचंही नाव पुढेल. ते रॅली करायचं खरं 2 उद्देश होते. एक म्हणजे आमचा जो छंद आहे सायकलिंगचा तो याच्यात जोपासायचा होता आणि त्याचबरोबर आम्हाला एक सोशल कॉज करायचा होता, ते म्हणजे एड्स अवेअरनेस. आणि हेच आम्ही साध्य केले या रॅलीतून. म्हणजे जेव्हा आम्ही एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत. आणि सायकल मेन मी सांगेन आत्ताच्या यंगस्टर्सना की आजकाल बघतोय की सायकल कमी दिसते रस्त्यावरती, पण मी असं म्हणेन की आपण यंगस्टर्सनीच चालू केलं पाहिजे परत सायकलिंग करायला. कारण सायकल जर चालू केली तर बाईक्स वगैरे कमी होतील आणि अशा प्रकारे आपण पोल्युशन टाळू शकतो. आणि म्हणून सायकलिंग इज द ओनली सोल्युशन टू पोल्युशन. चला तर पहिली रॅली झाली, दुसरी रॅली झाली आणि मला वाटतं तिसरी रॅली व्हायच्या आधी तुम्हाला गरज आहे का ब्रेकची. आणि आता युगामध्ये पण वेळ आहे छोट्याशा ब्रेकची. आता आपण ब्रेक घेणार आहोत तुमच्या टाईम. चालेल. पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर स्वगणपती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगिराज महाराज शिवछत्रपती